गुड मॉर्निंग गाईज. आज माझा ब्लॉगचा पहिला दिवस आहे, तर सगळ्यांना माझ्याकडून गुड मॉर्निंग. तुम्ही पण झोपेतून उठल्यावर असंच करतात का हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मी आता सध्या उठले बघा, आणि त्यानंतर आता सकाळची दिनचर्या चालू. आपण आता बघणार आहोत की पुढे जाऊन दिवसभरामध्ये मी काय काय करणार आहे. हाय अँड गुड मॉर्निंग. तर मी आता सकाळी उठले आणि आवरण्यासाठी अगोदर चहा ठेवला, म्हणजे तसंच आपली चहाची तयारी. त्यानंतर चहाची तयारी करता करता मी बघितलं की जयस काय करत आहे, आणि जयस हा थोडासा अभ्यास करत होता. आणि त्यानंतर अभ्यास करत असल्यामुळे मी त्याला चहासाठी आवाज दिला, आणि तो दप्तरातून पाठ्यपुस्तक काढून बसला होता अभ्यासासाठी. तर काय करावं, शाळेत म्हणल्यावर अभ्यास तर करावाच लागणार ना. त्यानंतर अभ्यास करता करता तो टी व्ही बघत होता, तर त्याला टी व्ही बघण्यासाठी मी नको बोलले. त्यानंतर आम्ही बनवले पोहे. तुम्ही सकाळी नाश्त्याला पोहे कोण कोण खाते हे नक्की कमेंटमध्ये सांगा. तर मग झालीच पोह्याची तयारी सुरू. पोह्यामध्ये आपण आता कांदा कट केला, मिरच्या कट केल्या, कढई ठेवली गॅसवर, आणि पोह्याची तयारी सुरू झाली. तर मग थोड्या वेळातच मी पोहे बनवून तयार केले, आणि पोह्यासाठी आता तडका सुरू होत आहे. त्यानंतर आता मी गेले बघा शॉपवर जाऊन मी थोडंफार बघितलं की काय चालू आहे काय नाही. एका लेडीजचं मी फिंगरप्रिंट घेतला आणि स्कॅन करून पैशासाठी चेक करत होते, आणि त्यांनी मला तसंच फिंगरप्रिंट दिलं, आणि फिंगरप्रिंट देऊन बोर झाल्यावर त्या निघून गेल्या. त्यानंतर फिंगरप्रिंट स्कॅन होत नसल्यामुळे मी 2दा-3दा घेतला स्कॅन, आणि मग त्यांना पैसे देऊन टाकले. थांबून बोर झाल्यावर त्या काय जावंच लागेल ना स्कॅन केल्यावर. बरं, त्यानंतर आम्ही काय केलं, आता ॲपमधून पैसे काढल्यानंतर आम्ही थोडाफार गेम खेळायचा ट्राय केला. आणि गेम खेळायचं म्हटल्यावर तर कोणाला पण आवडतं आहे. तर आता 291 काय यार, त्या मावशी गेल्याच नाही. 291 बरं, जाऊ द्या. आता मावशी गेल्यानंतर तुम्हाला सांगते पुढे काय झालं. बिचाऱ्या सकाळी शेवटी कंटाळून निघून गेल्या. त्यानंतर मी पण आज खूप बोर झाले होते, कारण की काही कस्टमर नव्हते आज तिथे. कस्टमर नसल्यामुळे मी बोर होता एक व्हिडिओ बनवला. आणि आजचा माझा हा साधा आणि सिंपल लुक कसा होता तर नक्की कमेंटमध्ये सांगा गाईज, कसा होता तर. आणि आपल्या ह्या व्हिडिओला लाईक करायला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग तसंच आता हे शॉपचं बॅकग्राऊंड बघा, मस्त आहे ना. पण ते शॉप आपण आता काही दिवसात खाली करणार आहोत. काय करणार, नशीब. बरं, मग त्यानंतर आम्ही राज आणि जय आले. नाही, त्यानंतर तिथं कस्टमर होते, तर ते काही जण फोन बघत होते. फोन बघता बघता त्यांच्या गप्पा चालू होत्या. त्यांनी इकडच्या तिकडच्या सगळ्या प्रॉपर, तुम्हाला तर माहीत आहे कस्टमर असल्यावर थोडंफार आणि थोडा वेळ नाही, जास्तच वेळ ते बसतात. मग ते बघत आम्ही त्यांचं ॲप्लिकेशन ओपन केलं. ॲप्लिकेशन ओपन केल्यानंतर बराच वेळ सर्च केल्यानंतर ॲप्लिकेशनला आम्हाला तिथं हे झालं. त्यानंतर राज आला. राजने गेम खेळायला सुरुवात केली. जयसने गेम खेळायला सुरुवात केली. राज बघा कसा स्माईल करायला आपल्याला बघून. मग राजने पण थोडाफार ट्राय केला, आणि राज तर असा विनरच आहे आपला गेम खेळण्यामध्ये. सन गेम खेळून तो साईडला झाला. पण त्याला गेम म्हटल्यावर काय लहान लेकराचं तुम्हाला तर माहिती आहे गाईस. त्यानंतर तो गेम खेळतच होता. जी लेवल मला हार्ड गेली त्याच्यासाठी काहीच नाही, त्याने ते फटकन खेळले. मग त्यानंतर जयस आला घरी. आम्ही घरी आलो. जयसला की उडभाषा खायला सुरुवात केली जयसने. उडभाषा खाता मी त्याचा व्हिडिओ लपून बनवला. मग त्यांनी पाहिल्यावर निघून गेला तो. मग आता आम्ही केली स्वयंपाकाची तयारी सुरू. आज आम्ही बनवत आहोत पराठे. राजला आवडले म्हणून त्यासाठी आम्ही पराठ्याची तयारी केली. आता आम्ही घेतले पीठ घेतलं मी पीठ मळण्यासाठी. आता पीठ झाल्यावर बघा लवकरात लवकर आपलं सुरू होईल स्वयंपाक. काय करते आता नक्की तुम्ही जर व्हिडिओ चांगला आवडला असेल आणि कमेंट करत असाल मी अजून व्हिडिओ अशा प्रकारे बनवून. तर आपलं फायनली स्वयंपाक झाला. आणि आता हे बघा, हे पराठे बटाट्याची भाजी. नक्की जेवायला या. आणि ते बघा राज आणि जय जेवण करत आहेत. तुम्ही पण कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला कोणते पराठे आवडतात का नाही. आणि धन्यवाद.